चार चौघाच्या गर्दीत घुसता येतं आणि चार चौघात बसता येतं. जे गालातली गालात असतात का ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. तुम्ही बघा आता कसं काय भानगडे. विठ्ठल विठ्ठल कोटी काही एक आहे तर एक नाही. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. विसरून चालत नाही आपल्याला कधी. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. मासाहेब जिजाऊंना जरी विचारलं ना, साहेब तुम्हाला डोहाळे काय? गर्भसंस्कार होणं ही काळाची गरज आहे. डोहाळे सांगावेत ना काही खावंसं वाटतंय ना काही प्यावंसं वाटतं. घोड्यावरती बसावं, दानपट्टा चालवावा, दुश्मनाचा नराधमांचा शिरछेद करावा. हे डोहाळे मासाहेब जिजाऊचे. त्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. तेव्हा आताच्या बाईला जर विचारलं तुमचे डोहाळे काय, बाई सांगते ताई मला राग का वाटते म्हणे. तुम्ही राग खाली तर पोरगा जन्माला येणार कसा आहे? मुलगा चांगल्या विचाराचा असल्याकरिता संतांनी वर्णन केलंय. सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. चांगल्या विचाराचे संतान कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. चांगल्या विचाराची संतान जन्माला आली तर भगवंताला सुद्धा आनंद होतो. भगवंताला मुलगाही मागा पण पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. कन्या तरी ऐसी देई आणि जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा तो चांगले विचार. काही नाही मुले बाय बाचा, काही नाही मुले पांडुरंगा, काही नाही मुले भगवान परमात्मा. पण मामा म्हणतात सकाळपासून आलोय म्हणे एकही पोरगी बोलू नका, एकही पोरग बोलू नका म्हणे. काय या मुक्यात नसतील? कारण आता लोक म्हणायला लागले ज्याची बायको मुकी तो सगळ्यात आता मुक्या भेटत नाहीत. पण आता मुक्यात नसतील. पण मामाने ठरवलं होतं काहीही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. बोलतं करायचं म्हटल्याबरोबर पंचपक्वान्नाचं ताट पाहिलं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, पापड होता, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तोंडाला पांडा कसं होते फक्त ऐका. त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी कळतील तुम्हाला? कढी असा पदार्थ आहे महिला मंडळ, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत नसला. अनुभव उद्या कढी करा, फुरका मारा, मग माझी आठवण काढा. मामाने असे 5 बोटं बुडवले, असा फुरका मारला आणि मामाने कौतुक करायला चालू केलं. म्हणे वा काय कढी झाली म्हणे. अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल म्हणे कढीला, कोणी केली असेल कढी, काय चौथ्या हाताला कोणी केली कढी. जिनं कढी केली तिनं स्तुती ऐकली, पातीला उचललं घराच्या बाहेरच पळत सुटली. म्हणती बाई 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 काय सांगू तुम्हाला मामा, तकार पतून धामाधूम झाले. त्यात देव दातलं मिव दातलं, देव का तुम्हाला पली पली म्हणे, वालो का कली म्हणे, घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली, तिचं बोलणं ऐकलं. ती म्हणते आगा बघ कशाला बोलली. एवढं बोलायला तिने अर्धा तास घातला. मामाच्या नरड्यात घास फसला. या दोघींचं बोलणं पाहिलं. तिसरी म्हणते काय केलं तुम्ही? पप्पानी सांगितलं होतं ना म्हणे बोलू नका. बोलणे आता जमले ना, मोडणं जमले ना. तुम्हाला कळलं का नाही? करंजगाव जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून करंजगावाचं तोंड नाही पाहिलं. विठ्ठल तुम्हाला तिचं रडणं बंद नाही. माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. म्हणलं काही नातवाचा त्रास आहे का? माझं नातू म्हणजे सोन्यान पिवळा आहे म्हणले. म्हणलं काही सोन्याचा त्रास? तिथं लय बेकार भेटली. अजिबात ताई भाजीला तेल नसतं म्हणे, मला सांभाळत नाही. 3 वर्ष झालं पोराला मला बोलू देत नाही, मला नुसती आरतुर बोलत ताई. म्हटलं सुन काही लांबची केली का? काय नातलं घातली नाही. तिथं तो घोटाळा झालाय सगळा ताई. आपल्या सख्या भावाची केली म्हणे माझ्या. म्हटलं मग रडत काऊन होते तुम्ही? काय सांगू ताई तुम्हाला, जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते म्हणे. यायचंच नव्हतं कीर्तनाला, मला इच्छाच नव्हती तुमच्या कीर्तनाला यायची. पण 3 महिने झाला ताई 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती. बकरीला शेतात घेऊन गेले, बकरीला राधा अक्काचा गहू खाल्ला ताई.
बकरी अशी फुगून आळू आळू मेली म्हणे. तुम्ही कीर्तनात आ आ आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण. म्हणजे बकरी नाही मेली कोणाची. काय आवाज वाजा फक्त एखादं भजन आवडलं तर. कधी नाही, जेव्हा भजन होईल तेव्हा.